नमस्कार मैत्रिणींनो, मनीषा किचनमध्ये तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत। तर आज मी चालले आहे शेतात पालक घ्यायला। आपण पाहणार आहोत आजची लसुनी पालकची रेसिपी। तर खायला खूप म्हणजे खूप अप्रतिम आणि खूप चविष्ट असा हा लसुनी पालक लागतो। तर याला असा वरून तडका दिला जातो आणि खूप चवदार लागते। त्यामुळे आपण आजची ही रेसिपी कशी बनवायची ती पाहूया। त्यासाठी आपण वापरणार आहोत एकदम ताजा पालक, शेतातला एकदम ताजा पालक आहे। तर आता आपण हा तोडणार आहे। हे जास्त प्रमाणात नाहीये, हा अगदी घरगुती खाण्यापुरता केलेला असतो। थोडा थोडा टाकलेला आहे हा, म्हणजे हा व्यावसायिक दृष्टीने नाही टाकलेला, पण शेतातला घरगुती ताजा ताजा पालक मिळतो हेच खूप महत्त्वाचं आहे। पाहू शकता एकीकडे मिरचीची रोपं आहेत हे बघा, आणि एकीकडे हा पालक आहे। तर मी आता एका भाजीपुरता हा घेणार आहे उपटून म्हणण्यापेक्षा हा मी खुडून घेते, कारण खुडून घेतल्यावर याला परत पालक फुटला जातो। आणि मोजकीच झाड आहे आमची, ही 2-3च झाड आहे, पण असं 8-15 दिवसातून परत त्याला नवीन पाला येतो आणि आपल्याला अशी ताजी ताजी शेतामधली भाजी करायला मिळते। यासोबत आपण अजून एक भाजी वापरणार आहे, ती कोणती ते पाहूया। शापूची भाजी ताजी ताजी, आणि ही पालकमध्ये मिक्स करून पालक बनवला ना की खूप टेस्टी होतो। अगदी थोड्याशा प्रमाणात घातली ना पालकच्या भाजीला की पालकची भाजी खूप छान होते। भाज्या तर आपण घेतल्यातच, पण याची खरी खमंग फोडणी होणार आहे ती या लसणाच्या पातीमुळं। तर आपण तो सुद्धा शेतातला असा ताजा लसूण उपटून घेऊया। तर यासाठी मी 2 लसणाची झाडं घेतली आहे। अशा प्रकारे ताजा पालक आणि थोडासा शापू मी आणलेला आहे, आणि मस्त आता आपल्याला तो स्वच्छ धुवून कापून घ्यायचा आहे। हा पालक बनवताना आपल्याला थोडीशी चणा डाळ घ्यायची आहे, ती पाण्यामध्ये भिजवायची, आणि यामध्ये थोडेसे शेंगदाणे घालायचे आहेत, आणि हे आपल्याला शिजायला ठेवायचंय। आणि त्यावर पालक स्वच्छ धुवून तो आपल्याला घालायचा आहे, आणि हे सर्व आपल्याला शिजून घ्यायचंय। यात एक आंबट चुका पण मिळतो, पण आता तो नाही सध्या शेतामध्ये, पण तो जर घातला तर त्याची सुद्धा खूप छान अशी चव उतरते, कारण मी या भाज्या बालपणी खाल्लेल्या आहेत म्हणून मला माहिती याची सगळी। यासाठी आपल्याला लागेल हिरवी मिरची आणि लसूण, याचं मी वाटण करून घेतले, आणि आता आपल्याला हे फोडणीसाठी वापरायचे। तर वाटणही केले आणि भाजी शिजून घेतली आपण, ती सुद्धा मिक्सरला आपल्याला वाटून घ्यायची आहे। कढई गरम करा, त्यामध्ये तेल घालून घ्या, 2 चमचे तेल घालायचे। तेल छान गरम झालं की चरचरीत जिरीची फोडणी द्यायची आपल्याला यावरती, कारण या पालकच्या भाजीला जिरीची फोडणी खूप छान टेस्ट लागते या जिरीच्या फोडणीमुळं। आणि त्यानंतर यावर आपण जे जाडसर वाटलेलं हिरवी मिरची आणि लसणाचं वाटण आहे ते घालायचे आपल्याला। याला लसणाचा जास्त वापर केलाय आपण ह्या भाजीला, म्हणून लसुनी पालक नाव दिलंय आपण याला। आता हे चांगलं परतून घ्यायचंय आपल्याला, आणि मग याच्यावरती आपण जे भाजीचं वाटण केलंय ते घालायचंय। तर भाजी आपण पहिली शिजून घेतली, आणि त्यानंतर तिला थोडं थंड होऊ दिलंय, आणि त्यानंतर ती अशी मिक्सरला आपण बारीक करून घेतली, आणि मग आता ही भाजी या फोडणीवर आपल्याला घालायची। त्यानंतर मग थोडंसं भांड्यामध्ये पाणी ओतायचंय, ते पाणी याच्यामध्ये घालायचंय आपल्याला, चवीपुरतं मीठ घालायचंय, आणि भाजी वाटताना आपल्याला यामध्ये 1 चमचा बेसन पीठ घालायचंय, म्हणजे भाजी मिळून येते आणि घट्टसरपणा होतो। नाहीतर काय होतं मग पालक असं पाणी सुटतं, पाणी वेगळं आणि पालकची भाजी वेगळी अशी दिसते। पण 1 चमचा बेसन टाकल्यामुळं भाजी आपली चांगली मिळून येते। त्यामुळे यामध्ये आपल्याला जेव्हा आपण भाजीचं वाटण करतो त्यावेळेसच 1 चमचा बेसन पीठ त्यात घालायचं, म्हणजे छान ती मिक्स होते आणि भाजी अशी दाटसर बनली जाते। आता यावरून मी थोडंसं घरात पनीर होतं तर तेही घालून घेतले। तुमच्याकडं असेल तर घाला, नसेल तर नाही घातलं तरी काहीच हरकत नाही। तुम्हाला जी प्रॉपर आपल्याला लसुनी पालक करायचा आहे त्याची टेस्ट पनीर न घालता सुद्धा येणार आहे, त्यामुळे ते आपल्यावर डिपेंड आहे आपल्याला घालायचं की नाही। शिजल्यावर भाजीचा रंग असा अप्रतिम हिरवागार होतो, आणि आता आपल्याला द्यायची चरचरीत फोडणी। तर ही फोडणी देण्यासाठी आपण वापरलाय ताजा शेतातला लसूण, आणि तो मी कापून घेतलाय, त्याची पात घेतली आहे, आणि तव्यावर थोडंसं तेल टाकून त्यामध्ये
आपल्याला याला चरका द्यायचा आहे आणि तो या पालकच्या भाजीवरती आपल्याला ओतून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने तयार झाला आहे आपला हा लसुणी पालक, खूप अप्रतिम चवीचा. आणि यासोबत करा बाजरीची भाकरी, अजून त्याची लज्जत वाढली जाते. तर आता मी तर केलं आहे. तुम्हाला कशी वाटली रेसिपी ते कमेंट करून सांगा. आवडली असेल तर इतर मैत्रिणींना शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन रेसिपी घेऊन. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.